श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. येत्या 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन हे भद्रकाळामध्ये म्हणजेच रक्षाबंधनावर भद्रकाळाची सावली असल्यामुळे आपल्याला आपल्या भावाला राखी ही शुभमुहूर्तावर बांधायची आहे. तर त्यासाठी शुभमुहूर्त कोणता आहे किंवा कोणता भद्रकाळ आहे, म्हणजेच आपण ज्याला भद्रकाळ म्हणतो त्या अशुभ काळामध्ये आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची नसते. आणि बघा, यासोबतच आपण आपल्या भावासाठी बाजारातून जी काही राखी खरेदी करणार आहोत, बघा आजकाल ना बाजारामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीजच्या राख्या आलेल्या आहेत आणि ती खरेदी करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आपण काही फॅन्सी राख्या जेव्हा खरेदी करतो तेव्हा त्याचे काही वाईट आणि अशुभ परिणाम आपल्या भावावर होऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की भद्रकाळामध्ये आपल्या भावाला राखी बांधायची की नाही आणि राखी बांधण्यासाठी कुठला शुभ काळ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रक्षाबंधन येत्या 9 ऑगस्ट म्हणजे शनिवारी आहे आणि रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव असतो. त्यांच्या प्रेमाचे, स्नेहाचे आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला, नारळी पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरी करीत असतो. तर यावर्षी बघा 8 ऑगस्टला दुपारी 2:12 पौर्णिमा तिथी सुरू होते आणि 9 ऑगस्टला दुपारी 1:24 पौर्णिमा असणार आहे. यामुळे पौर्णिमेचा सूर्योदय 9 ऑगस्ट रोजी असल्यामुळे रक्षाबंधन हा 9 ऑगस्टला साजरी करणार आहोत. रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त बघा, तर रक्षाबंधनाचा या वर्षीचा शुभमुहूर्त आहे सकाळी 5:39 पासून तर दुपारी 1:24 आपल्या भावाला आपण राखी बांधू शकतो. कारण बघा, या काळामध्ये आपण आपल्या भावाला जर राखी बांधू, कारण हा अतिशय शुभ काळ आहे आणि ह्या काळामध्ये जर आपण आपल्या भावाला राखी बांधली तर त्याचं आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. त्याचं शुभ फळसुद्धा मिळू शकते. आता भद्रकाळाची वेळ काय आहे, तर बघा भद्रकाळ हा अशुभ काळ मानला जातो. या वेळेमध्ये राखी बांधणे शक्यतोवर टाळले पाहिजे. तर भद्रकाळाची जी वेळ आहे ती 8 ऑगस्ट दुपारी 2:12 सुरू होऊन ते 9 ऑगस्ट सकाळी पहाटे 1:52 असणार आहे. असंही आपण 9 ऑगस्टलाच रक्षाबंधन साजरी करणार आहोत. त्यामुळे बघा 9 ऑगस्टला आपण दिवसभरामध्ये पहाटेपासून ते रात्रीपर्यंत राखी ती आपण आपल्या भावाला बांधू शकतो. भद्रकाळ हा अशुभ का मानला जातो, तर पहा भद्रकाळ हा शुभ कार्यासाठी अयोग्य मानला जातो. त्यामागे ना एक पौराणिक कथासुद्धा आहे. शनिदेवाची बहीण भद्रा हिचा स्वभाव ना अतिशय रागिष्ट आणि कठोर होता. ती कोणतेही मंगल कार्य जसे की पूजा, यज्ञ आणि सणाच्या वेळी अडथळे निर्माण करत असते. त्यामुळे देवतांनी तिला विनंती करून तिचा काही वेगळा काळ ठरवला आणि त्या काळाला भद्रकाळ म्हणूनच ओळखलं जातं. आजही असं मानलं जातं की भद्रकाळामध्ये कुठलीही शुभ कार्य करणं टाळलं पाहिजे, नाहीतर काय होतं त्याचे अत्यंत वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून बघा ताईंनो, रक्षाबंधनाच्या शुभ दिवशी आपल्याला राखी बांधताना भद्रकाळाचा काळ लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण शुभमुहूर्तावरच तुम्ही काही गोष्टी केल्या तर त्याचं फळ मिळतं. आणि आता बघा, हे झालं रक्षाबंधनाला राखी कधी बांधायची, भद्रकाळ कधी आहे. तर आता बघूया रक्षाबंधनाला राखी घेताना आपल्याला कोणत्या कोणत्या काळजी घ्यायची आहे. आपण जेव्हा बाजारामध्ये जातो, आता बाजारामध्ये बघा नवीन नवीन फॅन्सी प्रकारच्या नवीन अशा राख्या आलेल्या आहे. आधी असं नसायचं. आधी कसं सिंपल आणि ठराविकच राख्या असायच्या, जसे त्या गोंड्याच्या गोल आकाराच्या राख्या. पण आजकाल तसं नाही आहे. आजकाल इतक्या फॅन्सी राख्या आल्या आहेत बाजारामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. त्यांचे असे विचित्र विचित्र आकार आहे. तर ना रक्षाबंधनाला काही प्रकारच्या राख्या आहे ज्या राख्या आपण आपल्या भावाला चुकूनसुद्धा बांधायच्या नाही आहेत. कारण काही गोष्टींची काळजी घ्यायची. यासोबतच बघा मिठाई पण घेताना बघा, मिठाई पण आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या कलरच्या, म्हणजे काळ्या कलरच्या गुलाबजाम असतो, त्या काळ्या कलरच्या आणि त्या आकाराच्या आपल्याला मिठाईसुद्धा घ्यायची नाही आहे. जर घ्यायचं असेल तर साधा पांढरा पेढा, केशर पेढा किंवा साखर ही राखी बांधताना आपल्याला आपल्या भावाला खाऊ घालायची आहे.
आता बघा, वेगळ्या डिझाईनची राखी घेण्याच्या नादातनं विचित्र प्रकारची आपण राखी घेऊन आपल्या भावाला बांधतो. तर त्याचं काय होतं, त्याचं अशुभ परिणाम आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये होतात. आणि काही शुभ राख्या म्हणजे बघा, जसं स्वास्तिक असतो, गणपती देवांचे किंवा काही शुभचिन्ह असतात. जर ह्या शुभचिन्हाच्या जर आपण राख्या आपल्या भावाच्या मनगटावर बांधल्या ना, तर त्याचे खूप शुभ परिणाम होतात. आणि अशा राख्या जर का आपण आपल्या भावाला बांधल्या, तर त्या आपल्या भावाला काय होतं, त्याच्या आयुष्यामध्ये ना जी काही नकारात्मकता आहे ती सकारात्मकतामध्ये बदलून जाते. आणि त्या शुभचिन्हाच्या राख्या त्याच्या मनगटावर जर असल्या, तर त्याच्यामुळे काय होतो, त्याला देवाचा आशीर्वादसुद्धा लाभतो आयुष्यामध्ये. आणि त्याच्या आयुष्यामध्ये यश, प्रगतीसुद्धा मिळते. आणि त्याचबरोबर बघा, काही अशुभ रंगाच्या राख्या असतात, म्हणजे जसा काळा रंग. काळा रंग ना हा नकारात्मकतेचा प्रतीक मानलं जातं. तर त्यामुळे बघा, काळ्या रंगाची राखी आपल्याला अजिबात बांधायची नाही आहे. कारण आपल्या भावाला संकटांना सामोरं जावं लागतं. जर आपल्या भावाला काळ्या रंगाची राखी बांधली, तर असं म्हटलं जातं की काळा रंग हा जो आहे हा नकारात्मकता पसरवतो. त्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कठीण काळाला सामोरं जावं लागतं. म्हणजेच संकटांनासुद्धा सामोरं जाऊ लागू शकतं. त्यामुळे काळ्या रंगाची राखी बांधायची नाही आहे. आजकाल बघा, चांदीची राखी येते, ओम आकाराची येते, छोट्या छोट्या. शक्य जर तुमच्याकडून तुम्हाला तुमची यथाशक्ती असेल किंवा तुम्हाला बांधायचं असेल, तर तुम्ही चांदीची छोटीशी ओम आकाराची, स्वास्तिक आकाराची किंवा गणपतीची छोटीशी चांदीची राखी घेऊनसुद्धा तुम्ही आपल्या भावाला बांधू शकता. शक्य असेल तर ते घ्या. तर बघा, आणि मिठाईमध्ये पण बघा, आपल्याला काळ्या रंगाच्या मिठाई टाळायच्या आहे. आणि राखी बांधतानासुद्धा आपल्याला काळ्या रंगाच्या राख्या आवर्जून टाळायच्या आहे. तर ह्या काही गोष्टी आहे ज्या आपल्याला ह्या रक्षाबंधनाला लक्षात घ्यायच्या आहे. बघा, रक्षाबंधनाविषयी ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पुरवायची होती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि परत तुमचे जर रक्षाबंधन आणि भद्रकाळाविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.